नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपली जी काही कर्जमाफीची तारीख आहे तर ती तारीख सध्या जी आहे तर ती वारंवार बदलत चालली आहे. अगोदर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते 30 जूनला कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार होती. परंतु आता स्वतः आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जी घोषणा केली आहे त्याप्रमाणे येत्या 5 जुलै रोजी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची रक्कम जी आहे तर ती जमा करण्यात येणार आहे, अशी त्यांनी घोषणा केली आहे. परंतु यासाठी फक्त आणि फक्त आता ती जे आहे तर ते उद्याचा दिवस आडवा आहे, कारण की आज 3 तारीख आहे, उद्या 4 तारीख आहे आणि 5 तारखेला जी आहे तर ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. परंतु या 2 दिवसामध्ये जे आहे तर ते अजून कर्जमाफीच्या याद्यासुद्धा आलेल्या नाही, त्याचं प्रमाणीकरणसुद्धा झालेलं नाही आणि त्यामुळे 5 तारखेला जी आहे तर ती कर्जमाफीची रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल का अजून कर्जमाफीची रक्कम जी आहे तर ती लांबणीवर पडेल, याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. परंतु मित्रांनो, हे जरी लांबणीवर पडत असेल तरी आता मात्र आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जे आहे तर ती शेतकरी कर्जमाफीची माहिती अपडेट जी आहे तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते ॲग्री स्टॅकवर नोंदणी म्हणजेच की फार्मर आय डी काढण्यासंदर्भात सुद्धा आवाहन केलेलं आहे. कारण की आता कर्जमाफीच्या लाभासाठी फार्मर आय डी सुद्धा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि विविध जिल्ह्याच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आता कर्जमाफी संदर्भात संपूर्ण माहितीसुद्धा देण्यात येत आहे. आणि अशीच आता आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि खास करून प्रोत्साहनपर अनुदानाबद्दल त्यांनी जी आहे की ती माहिती दिलेली आहे आणि ती माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे आणि सविस्तरपणे पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की सध्या आपल्या राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यासोबत वित्तीय शिस्त रुजवण्यासाठी सन 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जी आहे तर ती जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु या योजनेमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तर तो वित्तीय शिस्त रुजवण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे. पण जसं की आपण पाहिलं आहे की 50,000 प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते देण्यात येणार आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याची जर रक्कम कमी असेल, त्याचं कर्जच 50,000पेक्षा कमी असेल किंवा काही शेतकऱ्यांची अतिअल्प रक्कम असेल, काही शेतकऱ्यांचं जास्त असेल, तर त्यांचं काय होणार याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्यामुळे जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण फक्त आणि फक्त कर्जमाफी संदर्भात जी माहिती आहे तर ती पाहत असतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता ही काही योजना आहे, या योजनेचा जो उद्देश आहे तो आपल्या थकबाकीदारांना कर्जमुक्त करणे हा तर उद्देश आहेच. परंतु आपल्या राज्यामध्ये जे काही नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत तर त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यात यावं किंवा त्यांना प्रोत्साहन मिळावं किंवा त्यांना अन्यायाची भावना होऊ नये, या अपेक्षेतून आपल्या राज्यातील नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. आणि जवळपास जे थकीत आणि प्रोत्साहन असं मिळून एकूण 56 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 36,585 कोटीची रक्कम जी आहे तर ते देण्यात येणार आहे. परंतु यासाठी काही निकषसुद्धा जे आहेत तर ते लावलेले आहेत आणि ते म्हणजे की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे कर्ज घेतलेलं आहे या कालावधीमध्ये, तर या कालावधीमध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली जी आहे तर ती रक्कम असेल किंवा तसं जर कर्ज असेल तर त्याच कर्जावर प्रति शेतकरी 2 लाखापर्यंत या कर्जमुक्तीचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. पुन्हा एकदा पाहू शकता की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान जे अल्पमुदत पीक कर्ज घेतलेलं आहे आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी ते कर्ज थकीत आहे आणि 31 मार्च 2026 अखेरपर्यंत ते कर्ज परतफेड झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांना या 2 लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आणि यासोबतच ज्या शेतकऱ्यांना ज्या अगोदरची 2019ची महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना होती, त्या योजनेअंतर्गत लाभ भेटला असेल तर अशा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपयांचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची रक्कम जी 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांनी जास्तीची रक्कम भरल्यानंतर त्यांनासुद्धा 2 लाखापर्यंतची रक्कम जी आहे तर ती देण्यात येणार आहे. तर असं झाला विषय, जे काही थकीत आहे, ज्यांना अगोदर लाभ भेटला आहे किंवा 2 लाखावर दिला आहे त्यांना तर 2 लाखापर्यंत भेटणार. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण इथं पाहणार आहोत, जे काही नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांनी सलग 3 वर्षापैकी म्हणजेच की 2022-23, त्यानंतर 23-24 आणि 25-26 24-25 हे जे काही 2022 पासून 2025 पर्यंत हे जे काही 3 वर्ष आहेत, तर या सलग 3 वर्षामध्ये कोणत्याही 2 वर्षामध्ये वेळेत परतफेड केली असेल तरच त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा अनुदानाचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे. अन्यथा त्यांना ते प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा देण्यात येणार नाही. त्यांनी 2 वर्ष जे आहे तर ती परतफेड केलेली पाहिजे. आणि किती वर्षापैकी, तर फक्त 3 वर्षापैकी 2 वर्ष परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान जे आहे
तर ते देण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे की एक अतिशय महत्त्वाची बाब, की ज्या शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम जर कमी असेल, म्हणजे ₹50,000पेक्षा त्यांचं कर्ज जर कमी असेल, तर त्यांना फक्त आणि फक्त जी कमी असेल तर ती रक्कम असेल, किंवा किमान जे आहे तर ते ₹5,000, यापैकी जे जास्त रक्कम असेल तर त्यापैकी लाभ म्हणून त्यांना ती मिळणार आहे. म्हणजे की फक्त एकंदरीत जे आहे तर ते ₹50,000 मिळणार आहेत, आणि तेही फक्त 3 वर्षामध्ये जर 2 वेळेस केलं असेल तरच. अन्यथा नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर देण्यात येणार, अनुदान जे आहे ते देण्यात येणार नाही. आणि याला सरकार जे आहे तर ते प्रोत्साहनपर अनुदान म्हणते. तर नक्की एक सांगा, की थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळतो का नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना जास्त लाभ मिळतो? आणि नियमित कर्जदार शेतकऱ्याला जरी प्रोत्साहन असेल तर त्यांच्यावर हा अन्यायच आहे. आणि त्यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे, जी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आहे. याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत नक्कीच आपल्याला ही मागणी आवडली असेल त्यासाठी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव, त्यानंतर लोकप्रतिनिधी यांना ही नक्की माहिती शेअर करा, की नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना सुद्धा सरसकट जे आहे तर ते 2 लाखाची कर्जमाफी मिळाली पाहिजे. याबद्दल आपल्याला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.